Good morning, dear students. Last period we have discussed some important adjustments that you have studied in 11th standard. Now today we will see some last year's adjustments as well as new adjustments which have been added in your syllabus. Now see, in the last period we have seen that closing stock is recorded to the credit side of trading account and balance sheet asset side. We have also studied effects of prepaid expenses, outstanding expenses, then income received in advance, income due but not received, etc. etc. Now today we will start with the adjustment depreciation. Now see, depreciation is charged on fixed assets. Due to depreciation, cost of fixed asset is decreased. Now see, if the cost of fixed asset is decreased, it is the loss for the business and therefore it is recorded to the debit side of profit and loss account. And then you have to deduct the amount of depreciation from the particular asset in balance sheet asset side. मी काय सांगितलं आता की डेप्रिसिएशन याचाच अर्थ काय, फिक्स्ड ॲसेट्सची किंमत कमी होते, फिक्स्ड ॲसेट्सची किंमत झिजते, म्हणजेच काय, तुमचे ॲसेट वापरून वापरून त्याची कॉस्ट कमी होते. जर फिक्स्ड ॲसेटची कॉस्ट कमी होत असेल तर हा आपला लॉस आहे आणि लॉस असल्यामुळे आपण आधी कुठे लिहिणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. लक्षात ठेवा, सगळे लॉसेस आपण कुठे ट्रान्सफर करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. आणि ॲसेटची जी कमी झालेली किंमत आहे ती आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, तो ॲसेट जिथं लिहिलेला असेल, म्हणजे फर्निचर असेल तर फर्निचरमधून, मशिनरी असेल तर मशिनरीमधून आपण लेस करणार आहे. देन सी नेक्स्ट ॲडजस्टमेंट. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला ओळीने 3 ॲडजस्टमेंट्स दिसत आहेत. त्यातली फर्स्ट वन बघायची आहे तुम्ही, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता आपण या चॅप्टरमध्ये सुरुवातीलाच बघितलं होतं की पार्टनर्सनी जे कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे त्याच्यावरती त्यांना जर पार्टनरशिप डीडमध्ये प्रोव्हिजन केली तर त्याच्यावरती, म्हणजे त्या कॅपिटलवर पार्टनर्सला इंटरेस्ट दिलं जातं. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा पार्टनरचा इन्कम आहे, पण पार्टनर्सला हे इंटरेस्ट कोण देणार आहे, फर्म देणार आहे. म्हणजे याचा अर्थ फर्मचा हा एक्सपेंडिचर आहे. मी काय सांगितलं तुम्ही परत ऐका. पार्टनर्सला जरी इंटरेस्ट मिळणार असलं, त्यांनी गुंतवलेल्या भांडवलावरती व्याज मिळणार असलं तरी पर्सनली हा पार्टनरचा इन्कम आहे, पण पार्टनर्सला हे इंटरेस्ट बिझनेस देणार आहे, म्हणजे हा बिझनेसचा काय आहे, एक्सपेंडिचर. आणि बिझनेसचा एक्सपेंडिचर आहे त्यामुळं आपण हा इंटरेस्ट ऑन कॅपिटल जे आहे ते कुठं लिहिणार आहे, सुरुवातीला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला. आणि ह्याचा सेकंड इफेक्ट कसा लिहायचा आहे ते तुम्ही व्यवस्थित बघा. आता सेकंड इफेक्ट आपण 2 पद्धतीने दाखवू शकतो. एक तर आपण काय करू शकतो, आपण जे पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट तयार करणार आहे, तुम्हाला कॅपिटल अकाउंटच्या मेथड्स आठवत असतील. जर आपली फिक्स्ड कॅपिटल मेथड असेल तर आपण ही ॲडजस्टमेंट करंट अकाउंटला दाखवणार आहे, आणि जर आपली फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तर ही ॲडजस्टमेंट आपण कुठं दाखवणार आहे, कॅपिटल अकाउंटला. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल जर तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं असेल तर एकतर तुम्ही प्रॉफिट अँड इंटरेस्ट ऑन कॅपिटल जे आहे ते तुम्ही पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे, किंवा जर तुमची फिक्स्ड कॅपिटल मेथड असेल तर पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे. आता लक्षात घ्या, कधी कधी काही स्टुडंट्स पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट तयार करत नाहीत. कॅपिटलच्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्या सगळ्या ॲडजस्टमेंट ते डायरेक्टली कुठं दाखवतात, बॅलन्स शीटमध्ये. तुम्हाला ज्या पद्धतीनं सोयीचं वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही फायनल अकाउंटमध्ये करू शकता. आता लक्षात घ्या, इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा पार्टनरचा इन्कम आहे, म्हणून आपण पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटचा जो बॅलन्स आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲड करणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा, इंटरेस्ट ऑन कॅपिटलमुळं, म्हणजे भांडवलावरचं जे व्याज पार्टनरला मिळतं त्याच्यामुळे त्याचा कॅपिटल बॅलन्स वाढतो आणि म्हणून आपण कॅपिटलमध्ये ही अमाऊंट ॲड करतो.
कॅपिटल किंवा करंट, आपली जशी मेथड असेल तसं आपण ते करणार आहे. सेकंड वन काय आहे बघा, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. नाव सी, इफ पार्टनर विथड्रॉज मनी फ्रॉम द बिझनेस फॉर हिज पर्सनल यूज और इफ ही टेकन गुड्स फ्रॉम द बिझनेस फॉर पर्सनल यूज, इट इज कॉल्ड ॲज ड्रॉइंग्स. बिझनेसमधले पैसे किंवा बिझनेसमधले गुड्स जर पार्टनरने पर्सनल यूजसाठी वापरले तर त्याला काय म्हणतात, ड्रॉइंग्स. मग जर पार्टनर बिझनेसचे पैसे स्वतःसाठी वापरतोय, याचा अर्थ पार्टनरनी बिझनेसला काय दिलं पाहिजे, इंटरेस्ट. आता लक्षात ठेवा, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हे पार्टनर देतोय, कोणाला देतोय, फर्मला. मग जर पार्टनरनी ड्रॉइंग्सवरचं व्याज भरलेलं असेल तर पार्टनरचा बॅलन्स कमी होणार आहे, त्याच्याकडचे पैसे कमी होणार आहेत. मग हे पैसे तो कशातून देणार आहे, कॅपिटल किंवा करंट अकाउंटमधून. मग लक्षात ठेवा, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्समुळं पार्टनरचा कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स कमी होईल, म्हणून आपण हे कुठं लिहिणार, पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि मगाशी मी सांगितलं तसं कधी कधी काही काही स्टुडंट्स काय करतात, कॅपिटल अकाउंट तयार न करता सगळ्या ॲडजस्टमेंट बॅलन्स शीटमध्येच डायरेक्ट करून दाखवतात. मग आत्ता सांगितलं तसं इंटरेस्टवरचं ड्रॉइंग जर पार्टनरनी भरलेलं असेल, फर्मला दिलेलं असेल, तर पार्टनरचा बॅलन्स कमी होईल, म्हणून आपण इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची अमाऊंट काय करणार आहे, कॅपिटल बॅलन्समधून लेस करणार आहे. ह्या ॲडजस्टमेंट मी जरी सांगत असले तरी ॲक्च्युअल प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला ह्या जास्त समजतील. नंतर काय आहे, इंटरेस्ट ऑन लोन. आता एक लक्षात ठेवा, ह्याचा पार्टनरशी काहीही संबंध नाही. इंटरेस्ट ऑन लोन याचा अर्थ काय, की तुमच्या फर्मनी बँकेकडून लोन घेतलेलं आहे. जर बिझनेसनी बँकेकडून लोन घेतलेलं आहे, याचा अर्थ काय, बिझनेस हॅज टू पे इंटरेस्ट ऑन दॅट लोन. नाव सी, बिझनेस हॅज टू पे इंटरेस्ट ऑन लोन. दिस इज द एक्सपेंडिचर ऑफ द फर्म. सो फर्स्टली इट इज रेकॉर्डेड टू द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जर तुमच्या बिझनेसनी बँकेकडून लोन घेतलंय तर तुमच्या बिझनेसनी बँकेला त्याच्यावरचं इंटरेस्ट पे केलं पाहिजे. मग बिझनेसला जर व्याज भरावं लागतंय, याचा अर्थ हा बिझनेसचा काय आहे, एक्सपेंडिचर. आणि सगळे एक्सपेन्सेस आपण कुठं लिहितो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला. आणि आता तुम्हाला माहिती आहे की ट्रायल बॅलन्समध्ये आपण जर लोन घेतलेलं असेल तर ते कुठं दाखवतात, क्रेडिट बॅलन्स दाखवतात ट्रायल बॅलन्समध्ये. म्हणजे आपण बँक लोन कुठं लिहित असतो, लायबिलिटी साईडला. एक लक्षात ठेवा, आता बँकेकडून लोन घेतले म्हणल्यावर आपल्याला इंटरेस्ट पे करायचे, म्हणजे हे तुमचे पेएबल्स आहेत, हे देणं आहे. आणि देणं असल्यामुळे आपण कुठं दाखवणार आहे, सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला. आता तुम्ही सेपरेटली पण दाखवू शकता लायबिलिटी साईडला, किंवा बँक लोनमध्ये ही इंटरेस्ट ऑन लोनची अमाऊंट पण तुम्ही दाखवू शकता. पुढे तुम्हाला काय दिसतंय, 11th ॲडजस्टमेंट, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुमच्या बिझनेसनी पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत. ॲक्च्युली इन्व्हेस्टमेंट हा काय आहे, ॲसेट आहे. मग जर तुम्ही पैसे गुंतवलेले असतील, म्हणजे तुम्ही फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवलेले असतील, किंवा तुम्ही कुठले तरी बॉन्ड्स घेतलेले असतील, डेबेंचर्स घेतलेले असतील, तर ह्याच्यावरचं इंटरेस्ट तुम्हाला मिळतं. लक्षात ठेवा, आपण बँकेकडून कर्ज घेतलं तर आपल्याला इंटरेस्ट भरावं लागतं, पण जर आपण बँकेमध्ये पैसे ठेवलेले असतील, एफ डी केलेली असेल, तर इंटरेस्ट आपल्याला मिळतं. मग लक्षात घ्या, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट हा बिझनेसचा काय आहे, इन्कम. आणि इन्कम असल्यामुळं फर्स्ट इफेक्ट आपण कुठं लिहिणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. जसं मी मगाशी सांगितलं की सगळे एक्सपेन्सेस आपण कुठं लिहितो, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, तसं सगळे इन्कम्स कुठे लिहायचे आहेत, सगळे एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, सगळे इन्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. आणि लक्षात घ्या, आता तुमच्या बिझनेसला काय मिळणार आहे, इंटरेस्ट मिळणार आहे, म्हणजे हे रिसिवेबल आहे. पैसे मिळणार असतील तर त्याला काय म्हणतो आपण, रिसिवेबल. आणि जर रिसिवेबल असेल तर कुठं लिहायचं असतं, बॅलन्स शीट ॲसेट साईड. म्हणजे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटचे दोन कुठले कुठले इफेक्ट्स आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड आणि बॅलन्स शीट ॲसेट साईड. 12th ॲडजस्टमेंट बघा, अतिशय इंटरेस्टिंग ॲडजस्टमेंट आहे. इन्शुअर्ड गुड्स 12th मध्ये पण परत दोन सब ॲडजस्टमेंट आहेत. आता मी फर्स्ट वन वाचते, नीट बघा. इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर ऑर ॲक्सिडेंट.
आता इन्शुअर्ड गुड्स याचा अर्थ काय की जर तुमच्या बिझनेसने गुड्सच्या अगेन्स्ट इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली असेल म्हणजे मालाचा विमा उतरवलेला असेल तर समजा तुमच्या बिझनेसनी इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली आहे आणि तुमचे जे गुड्स आहेत ते डिस्ट्रॉइड बाय फायर म्हणजे आगीमध्ये पूर्णपणे जळालेले आहेत. आता लक्षात घ्या तुम्ही मालाचा विमा उतरवलेला आहे. ही जी ॲडजस्टमेंट आहे फर्स्ट वन ती मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगते. सपोज तुमच्या कंपनीच्या गोडाऊनला जर आग लागलेली असेल आणि तुमच्या गोडाऊनला लागलेल्या आगीमध्ये 10,000 रुपीजचे गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर झालेले आहेत. म्हणजे किती रुपयाचा माल जळालेला आहे? 10,000 रुपीजचा. लक्षात घ्या. पण इन्शुरन्स कंपनी जर तुम्हाला 8,000 क्लेम देणार आहे. लक्षात घ्या तुमचा ॲक्च्युअल लॉस किती झालेला आहे, ग्रॉस लॉस आपण त्याला म्हणू शकतो की 10,000 रुपयाचा माल जळलाय म्हणजे 10,000 लॉस झालेला आहे. इन्शुरन्स कंपनी किती देणार आहे? 8,000. म्हणजे ॲक्च्युअल लॉस तुमचा किती आहे की किती रुपयाचं नुकसान तुमचं प्रत्यक्ष होणार आहे? 2,000 रुपयाचं. तर मी आता काय सांगते ते नीट ऐकायचंय तुम्ही. तुमचे जे 10,000 रुपीजचे गुड्स डिस्ट्रॉय झालेले आहेत हे आपण कुठं दाखवणार? 10,000 रुपीज ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आपण जिथं बघा तुम्ही स्क्रीनवरती ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड ब्रॅकेटमध्ये ग्रॉस अमाऊंट लिहिलेलं आहे. याचा अर्थ जर प्रत्यक्ष 10,000 रुपयाचा माल जळालेला आहे हे 10,000 रुपये आपण कुठे दाखवणार? ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईडला. इन्शुरन्स कंपनी तुम्हाला किती रुपये देणार आहे? 8,000. मग हे 8,000 ची क्लेमची अमाऊंट तुम्हाला मिळणार आहे की आपण कुठे दाखवणार? बॅलन्स शीट ॲसेट साईड. आणि ॲक्च्युअल जो लॉस झालेला आहे 2,000 वी हॅव टू शो धिस अमाऊंट ऑफ लॉस टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. परत एकदा बघा 2,000 रुपये प्रत्यक्ष लॉस झालेला आहे आणि मी सांगितलं तसं ऑल लॉसेस आर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. सेकंड काय आहे बघा, अनइन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर ऑर ॲक्सिडेंट. अनइन्शुअर्ड याचा अर्थ काय? तुम्ही मालाचा विमा उतरवलेला नाही म्हणजे इथं तुम्हाला नुकसान भरपाईचा विषयच येत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ गुड्स वर्थ रुपीज 10,000 आर डिस्ट्रॉइड बाय फायर. 10,000 रुपयाचा जर माल जळालेला असेल याचा अर्थ 10,000च्या 10,000 तुमचं नुकसान झालेलं आहे. आता लॉस आहे म्हणल्यावरती आपण कुठे लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. आणि सेकंड इफेक्ट पण आपल्याला द्यायलाच पाहिजे. सेकंड इफेक्ट आपण कुठे देणार आहे? ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. नेक्स्ट बघा गुड्स स्टोलन. गुड्स स्टोलन याचा अर्थ काय? माल चोरीला गेलेला आहे. सेम मगासारखंच आहे. गुड्स स्टोलन म्हणजे माल चोरीला गेला, आपला लॉस झालेला आहे आणि लॉस झाला म्हणून ती लॉसची अमाऊंट आपण कुठे लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. हा झाला फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट कुठं लिहायचा? ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. तुम्ही सवयीनं बॅलन्स शीटकडे याच्यासाठी जायचं नाही. गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर असेल म्हणजे माल आगीमध्ये जळाला असेल किंवा माल चोरीला गेला असेल तरी सुद्धा जर इन्शुअर्ड असेल तरच आपण बॅलन्स शीटकडे जाणार आहे. अनइन्शुअर्ड असेल तर गुड स्टोलन असेल तर बॅलन्स शीटकडे आपण जाणार नाही. परत एकदा बघा गुड स्टोलनचे दोन इफेक्ट काय आहेत? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड आणि ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. नेक्स्ट बघा गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. आता या ॲडजस्टमेंट बद्दल काय विचारात घ्यायचंय की गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल म्हणजे काय? मालाची जाहिरात व्हावी, मालाची ॲडव्हर्टाइजमेंट व्हावी याच्यासाठी काही इंडस्ट्रियलिस्ट काही बिझनेसमन काय करतात तर स्वतःचा माल फुकट वाटतात सॅम्पल म्हणून, नमुन्यासाठी म्हणून. मग माल जरी फुकट वाटलेला असला, जरी जाहिरातीसाठी वाटलेला असला तरी तेवढ्या रुपीजचे एक्सपेन्सेस तुम्ही केलेले आहेत, खर्च केलेले आहेत. आणि ज्या अर्थी तुम्ही एक्सपेन्सेस करता म्हणजे कुठं लिहिणार आहे आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. आता एक लक्षात घ्या, जर तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये ॲडव्हर्टाइजमेंट दिलेलं असेल तर तुम्ही काय करायचे? त्या ट्रायल बॅलन्समधल्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल हे ॲड करायचे. आपण ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉसलाच लिहितो, तिथंच ॲडव्हर्टाइजमेंटच्या खाली आपण गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल ॲड करून दाखवणार. आणि
तुमच्याकडून माल गेलेला आहे आणि माल जसं विकल्यावर सेल्स जसं आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहितो तसंच सेम इथं आहे. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पलचा सेकंड इफेक्ट आपण कुठं लिहिणार आहे? ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईडला. त्यानंतर गुड्स विड्रॉन बाय पार्टनर्स फॉर पर्सनल यूज. इफ एनी पार्टनर withdraws cash from the business for his personal use. Now see, here cash is not withdrawn but goods are withdrawn. As usual, if goods are gone from the business, it is the movement of the stock. So first effect, we have to show this to the credit side of trading account. जर पार्टनरनी स्वतःच्या खाजगी खर्चासाठी बिझनेसचे गुड्स घेतले असतील तर पहिल्यांदा कुठे लिहायचे? ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. आता हा इफेक्ट तुम्ही दोन पद्धतीने दाखवू शकता. जे आर्थिक गुड्स कमी झालेत तुम्ही परचेसेस मधून लेसही करू शकता. तुम्ही फर्स्ट इफेक्ट जर बघितला तर ऑर डिडक्ट म्हणलेले बघा, ऑर डिडक्ट फ्रॉम परचेसेस अकाउंट. आणि सेकंड इफेक्ट काय दिलेला आहे? आता एक लक्षात घ्या, पार्टनरनी जर गुड्स विड्रॉन केले असतील याचा अर्थ त्याला वर्षाच्या शेवटी ह्या गुड्सचे पैसे बिझनेसला दिले पाहिजेत. जर पार्टनरनी हे पैसे बिझनेसला रिटर्न केले तर त्याचा स्वतःचा बॅलन्स कमी होईल आणि ज्या वेळेला पार्टनरचा बॅलन्स कमी होतो तेव्हा आपण ते कुठं दाखवतो? कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिट साईडला. नंतर काय आहे बघा, कमिशन टू पार्टनर्स ॲज पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑर सेल्स. जर पार्टनरशिप डीडमध्ये अशा प्रकारची प्रोव्हिजन केलेली असेल की माल विकल्याबद्दल किंवा जो कंपनीला ग्रॉस प्रॉफिट झालेला आहे त्याच्याबद्दल पार्टनरला कमिशन द्यायचे. आता परत एकदा लक्षात ठेवा, कमिशन टू पार्टनर याचा अर्थ काय? पार्टनर रिसिव्ज कमिशन. नाव partner receives commission means it is the income of the partner, but who gives that commission to the partner? Firm. Means partnership firm has to pay commission to the partner. Now see, firm pays commission to partner, it is the expenditure of the firm and therefore firstly it is recorded to the debit side of profit and loss account. पार्टनरला कमिशन कोण देतंय? बिझनेस फर्म. म्हणजे पार्टनरचा पर्सनल इन्कम असला तरी बिझनेसचा हा काय खर्च आहे. आणि मी आधी सांगितलं तसं ऑल एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणून कमिशनची जी अमाऊंट आपण पार्टनरला देणार आहे ती आपण कुठं लिहिणार आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता लक्षात घ्या, पार्टनरला कमिशन मिळतंय म्हणजे पार्टनरचा बॅलन्स वाढणार आहे. ज्या वेळेला पार्टनरचा इन्कम वाढतो तेव्हा आपण कुठं लिहितो? कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि मग अशी सांगितलं तसं काही काही विद्यार्थी सेपरेट कॅपिटल किंवा करंट अकाउंट तयार करत नाहीत, बॅलन्स शीट मध्येच ॲडलेस करून दाखवतात. मग आपण लायबिलिटी साईडला जिथं पार्टनरचं कॅपिटल लिहितो तिथं त्याला कमिशन मिळाल्यामुळं ही कमिशनची अमाऊंट त्या कॅपिटलमध्ये आपण काय करणार आहे? ॲड करणार आहे. नाउ सी नेक्स्ट पार्ट on the screen. Some hidden adjustments are shown to you. Now see, what is mean by hidden adjustment? The adjustment which is given in bracket in the trial balance. तुम्ही अशा प्रकारचे ॲडजस्टमेंट नक्की बघितलेले असतील. 11th पण काही काही ॲडजस्टमेंट्स अशा प्रकारच्या होत्या. ॲक्च्युली पेज नंबर 21 वर अशा बऱ्याच ॲडजस्टमेंट त्यांनी दाखवलेल्या आहेत. मी फक्त 2 ते 3 ॲडजस्टमेंट तुम्हाला एक्सप्लेन करतेय कारण प्रॉब्लेम समोर असेल तरी ह्या ॲडजस्टमेंट तुम्हाला जास्त क्लिअर कळतील. पण मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला ह्या ॲडजस्टमेंट दाखवण्याचा प्रयत्न करतेय. तर आता सगळ्यांनी स्क्रीनवर बघा. हिडन ॲडजस्टमेंटचा अर्थ कळला सगळ्यांना की ब्रॅकेटमध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन दिलेली असते. लक्षात ठेवायचे, ज्या वेळेला आपण फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवतो तेव्हा अतिशय केअरफुली प्रॉब्लेम वाचायचा आहे. कुठं ब्रॅकेटमध्ये काही माहिती दिलेली आहे का हे काळजीनं बघायचं आहे. नाउ सी फर्स्ट हिडन ॲडजस्टमेंट, सॅलरीज ऑर रेंट पेड. याचा अर्थ काय? सॅलरी असू शकेल किंवा रेंट, तुम्हाला जसं प्रॉब्लेम मध्ये देतील तसं तुम्ही ते घ्यायचं आहे. आता एक लक्षात घ्या की सॅलरीज ऑर रेंट पेडला तुम्हाला ब्रॅकेटमध्ये काय म्हणलंय? फॉर 10 मंथ्स. म्हणजे ही जी सॅलरीज किंवा रेंटची अमाऊंट दिलेली आहे ही किती महिन्यांची आहे? 10 महिन्यांची आहे.
मग सॅलरीज और रेंट पेड फॉर 10 मंथ्स किती रुपीज म्हणलेले आहेत? 10,000. याचा अर्थ आपण 10 मंथसाठी किती सॅलरी पे केली? 10,000. ॲक्च्युली आपलं जे फायनान्शियल इयर असतं ते 12 मंथ्सचं असतं, 12 महिन्यांचं असतं. म्हणजे आपल्याला सॅलरी किती महिन्यांची पे करायला हवी होती? 12 महिन्यांची. आता लक्षात घ्या, 10 महिन्यांची सॅलरी किती आहे? 10,000. मग एका महिन्याची आपण काढायची आहे. ती कशी काढायची ते बघा. सॅलरी ऑफ 1 मंथ, इथं तुम्हाला मी कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे की एका महिन्याची सॅलरी किती येईल. त्याचं कॅल्क्युलेशन कसं केलं? 10,000. 10,000 आपण वरच्याच लाईनमध्ये बघितलेत की सॅलरीज पेड फॉर 10 मंथ्स. मग 10,000 ही 10 महिन्यांची आहे, डिवायडेड बाय 10. डिवायडेड बाय 10 का केलं आपण? का तर आपल्याला 10 मंथची सॅलरी दिलेली आहे म्हणून. मग 1 मंथची सॅलरी किती येईल? 1,000. आता परत लक्षात घ्या, आपण 10 महिन्यांची सॅलरी पेड केली आहे 10 मंथ, पण आपल्याला 2 महिन्यांची अजून पे करायची राहिलेली आहे. कारण आपलं जे फायनान्शियल इयर असतं ते 12 महिन्यांचं असतं. म्हणजे आपल्याला पगार 12 महिन्यांचा दिला पाहिजे. आपण फक्त 10च महिन्यांचा दिलेला आहे. 10 महिन्यांची सॅलरी 10,000, याचा अर्थ 1 मंथची किती आली? 1,000. 2 मंथची किती आली? 2,000. परत एकदा व्यवस्थित बघा. सगळ्यांचं लक्ष आता प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला असणार आहे. फर्स्ट we have to show salaries to the debit side of profit and loss account. 2 salaries 10,000. तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये 10,000 अमाऊंट दिलेली आहे. कशाची? सॅलरीची. ट्रायल बॅलन्स मध्ये दिली आहे म्हणजे तुम्ही सॅलरीज कुठं लिहिलं? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. काय लिहिलं? 2 सॅलरीज. पण इथं हिडन ऍडजस्टमेंट आहे म्हणून आपण सॅलरीची अमाऊंट इनर कॉलम मध्ये लिहिलेली आहे. आता लक्षात घ्या, 10,000 जे आपण लिहिले ते 10 मंथचे आहेत. याचा अर्थ आपल्याला अजून 2 मंथची सॅलरी पे करायची आहे. आणि जो खर्च आपला राहिलेला असतो, करायचा राहिलेला असतो, त्याला आपण काय म्हणतो? आउटस्टँडिंग. मग खर्च करायचा राहिलाय तर तो आपल्याला केलेला दाखवावा लागेल, म्हणजे खर्च वाढवलेला दाखवायचा आहे. म्हणून आपण आउटस्टँडिंग सॅलरी काय केली आहे? ऍड. सगळ्यांनी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला बघा. ओरिजिनल दिलेली 10,000 ही 10 मंथचीच आहे आणि म्हणून आपण 2 मंथची ऍड केली. आणि आता तुमच्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला किती दिसत आहे? 2,000. आता लक्षात घ्या, सॅलरी 2,000 आपली पे करायची राहिली आहे. आपले पैसे द्यायचे राहिलेले आहेत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस याचा अर्थ काय? खर्च करायचा राहिलाय. आणि खर्च करायचा राहिलाय म्हणजे आपले पेएबल वाढलेत, म्हणून आपण सेकंड इफेक्ट कुठे लिहिला? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरीज लिहिलंय बघा. आणि इथं आपण फक्त 2च महिन्यांची लिहिलेली आहे, जेवढी द्यायची राहिली आहे तेवढीच. आता नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघा. स्क्रीनवर बघायचं सगळ्यांनी. ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस इन ब्रॅकेट फॉर 4 इयर्स इज इक्वल टू 40,000. तुमच्या ट्रायल बॅलन्स मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे आणि ब्रॅकेटमध्ये काय म्हणले? 4 इयर्स. म्हणजे तुम्हाला दिलेली ऍडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट 4 वर्षांची आहे. 4 वर्षांची ऍडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट किती आहे? 40,000. मग जर 4 वर्षाची 40,000 असेल तर 1 इयरची किती असणार आहे हे मी तुम्हाला सेकंड स्टेपला काढून दाखवलंय. परत एकदा बघा. ऍडव्हर्टाइजमेंट ऑफ 1 इयर इज इक्वल टू 40,000 डिवायडेड बाय 4 म्हणजे किती आले? 10,000. लक्षात ठेवा, आपण 4 वर्षाचा जाहिरात खर्च भरलाय 40,000. याचा अर्थ एका वर्षाचा किती आहे? 10,000. आपल्याला प्रॉफिट अँड लॉसला फक्त 12च महिन्यांचा म्हणजे एकाच वर्षाचा ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च दाखवायचा आहे. मग हा आपण कसा दाखवलाय ते सगळ्यांनी बघायचं आहे. बघा, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला आपण काय लिहिलं? टू ऍडव्हर्टाइजमेंट. तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये 40,000 दिले होते म्हणून तुम्ही इनर कॉलम मध्ये किती लिहिले? 40,000. मग अशी मी सांगितलं की एका वर्षाचा 10,000 येतो, पण आपण 40,000 भरले, त्याचा अर्थ 30,000 आपण ऍडव्हान्स भरलेले. पुढच्या 3 वर्षाचा खर्च आत्ता दाखवायची गरज नाही, म्हणून हा जो प्रीपेड आहे, पुढचा खर्च आपण केलेला आहे, तो आपण काय केला? लेस. म्हणून परत एकदा बघा, टू ऍडव्हर्टाइजमेंट ट्रायल बॅलन्स मधले 40,000 लिहिले आणि लेस प्रीपेड केलं. पुढच्या 3 वर्षाचे लेस केले
म्हणजे फक्त या वर्षाचे 10,000 तुम्हाला दिसत आहेत. आता लक्षात घ्या, पुढच्या 3 वर्षाचा जो आपण 30,000 ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च भरलेला आहे, आता तो आपल्याला परत करायची गरज नाही. म्हणजे पुढचं आपलं पेएबल कमी झालेले आहेत. पुढच्या 3 वर्षाचा खर्च कमी झालाय, पुढच्या 3 वर्षाचा एक्सपेंडिचर कमी झालाय, म्हणून आपण कुठे दाखवला? ऍसेट साईडला. आणि आता ही लास्ट ऍडजस्टमेंट बघा, 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. आता एक लक्षात घ्या, 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्सला मी खाली लिहिलेले ब्रॅकेटमध्ये ट्रायल बॅलन्स डेबिट साइड means the amount of 10% government bonds is given to the debit side of trial balance. आता लक्षात ठेवा, इथं तुम्हाला ब्रॅकेटमध्ये काहीही इन्फॉर्मेशन दिलेली नसते. हे मी आता ब्रॅकेटमध्ये लिहिले, हे तुमच्या माहितीसाठी लिहिलेलं आहे. तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये काय दिलेलं असणार आहे? 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. आता इथं तुम्हाला डेबिट साइड असं दिलेलं आहे. कधी कधी काय होतं की पार्टनरशिप फर्म कंपनीज काय करतात, सरकारी बॉन्ड्स, ज्याला आपण सरकारी बंधपत्र म्हणतो, गव्हर्नमेंट बॉन्ड्स परचेस करतात. जसं आपण बँकेमध्ये एफडी करतो, बँक आपल्याला त्याच्यावरती इंटरेस्ट देते, तसंच सेम आहे. तुम्ही जर गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स परचेस केले तर गव्हर्नमेंट तुम्हाला काय देतं? इंटरेस्ट. आता लक्षात घ्या, पार्टनरशिप फर्मने किती रुपीजचे गव्हर्नमेंट बॉन्ड्स परचेस केले? 10,000. आणि त्याचा इंटरेस्ट रेट किती आहे? 10%. म्हणजे हे तुम्हाला 10% दिलेले आहेत, ह्याच्यावरून तुम्ही ओळखायचे की पार्टनरशिप फर्मला किती रेटने इंटरेस्ट मिळणार आहे? 10%नी. आता लक्षात घ्या, पार्टनरशिप फर्मने 10,000 इन्व्हेस्ट केलेत, मग त्याच्यावरचं इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करायचं हे मी तुम्हाला खालच्या स्टेपमध्ये दाखवले. इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स इज इक्वल टू 10,000 इंटू 10 डिवायडेड बाय 100. 10,000 कुठले? बॉन्ड्सची ओरिजिनल किंमत. 10 हा इंटरेस्ट रेट आहे आणि डिवायडेड बाय 100. इंटरेस्ट 10%, याचा अर्थ 10/100. म्हणजे आपल्याला इंटरेस्ट किती मिळणार आहे? 1,000. आता हे कसं दाखवायचे ते बघा. 1,000 रुपीज तुम्हाला मिळणार आहेत, हा तुमचा इन्कम आहे, म्हणून हा इन्कम आपण कुठे दाखवला? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, बाय इंटरेस्ट ऑन 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. आता एक लक्षात घ्या, सगळ्यांचं लक्ष ऍसेट साईडला असू देत. गव्हर्नमेंट बॉन्ड्स कुठं दाखवले होते? ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट साईडला. मग ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट साईडला होते म्हणून आपण बॅलन्स शीट मध्ये ऍसेटला लिहिले 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. त्याची ओरिजिनल कॉस्ट लिहिली आपण किती? 10,000. आणि ह्याच्यावरचं इंटरेस्ट बिझनेसला मिळणार आहे, हे रिसिवेबल आहे, म्हणून आपण ते इंटरेस्ट ऍड करून दाखवलेलं आहे बघा, प्लस 1,000. म्हणजे तुमचे 10% गव्हर्नमेंट बॉन्ड ओरिजिनल 10,000चे प्लस तुम्हाला इंटरेस्ट मिळणार आहे 1,000. अशी एकूण कॉस्ट आता गव्हर्नमेंट बॉन्डची किती होणार आहे? 11,000. काही स्टुडंट्स काय करतात, गव्हर्नमेंट बॉन्ड सेपरेट 10,000 आउटरला दाखवतात आणि त्याच्यावरचं इंटरेस्ट सेपरेट आउटरला दाखवतात. तरीही चालू शकेल. बॉन्ड्स आणि इंटरेस्ट सेपरेट दाखवले तरी चालेल आणि दोन्हीचं कॅल्क्युलेशन एकत्रित करून प्लस करून आउटरला 11,000 दाखवले तरी पण चालू शकणार आहे. तर अशा पद्धतीनं आता आपण वेगवेगळ्या ऍडजस्टमेंट्स बघितलेल्या आहेत. मी परत एकदा सांगते की पेज नंबर 21 वर अजून 7-8 हिडन ऍडजस्टमेंट्स आहेत, पण त्या सगळ्याच अशा कळणार नाहीयेत तोंडी. ज्यावेळेला आपण प्रॉब्लेम सोडवू त्यावेळेला प्रत्यक्ष येतील, त्यावेळेला मी तुम्हाला त्या एक्सप्लेन करेन. तर आता संडे आहे, तुम्हाला सुट्टी आहे, त्या दिवशी तुम्ही काय करायचे, तर सगळ्या ज्या ऍडजस्टमेंट्स तुम्हाला दिलेल्या आहेत 19, 20 आणि 21 पेज नंबरवरती, त्या पूर्ण ऍडजस्टमेंट्स म्हणजे टोटल 22 वगैरे रेग्युलर आणि हिडन ऍडजस्टमेंट सेपरेट 8 आहेत, या सगळ्या तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायच्या आहेत. म्हणजे मंडे पासून आपण ऍक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला सुरुवात करूया. तुम्हाला या आधीच्या लेक्चरमध्ये आणि आजच्या लेक्चरमध्ये ज्या सगळ्या ऍडजस्टमेंट्स दिलेल्या आहेत त्या जास्तीत जास्त पद्धतीने मी एक्सप्लेन केलेल्या आहेत. तुम्हाला कितपत समजतायत ते बघा. जर समजल्या नसतील तर तुम्ही मला विचारू शकता आणि ज्या वेळेला आपण ऍक्च्युअल प्रॉब्लेम सोडवणार आहे तेव्हा ह्या ऍडजस्टमेंट्स तुमच्या अजून परफेक्ट लक्षात येतील. ओके, आज आपण इथेच थांबूया. सगळ्यांनी नोटबुक्स वेळेवरती कंप्लीट करायच्या आहेत. तुमच्या नोटबुक्स चेक केल्या जाणार आहेत. तुमच्या नोटबुक्स कंप्लीट केलेले फोटो पण मी तुम्हाला
मला सेंड करायला सांगणार आहे, त्यामुळं नंतर एकदम खूप कम्प्लिशनचा लोड येईल. त्याच्यापेक्षा मी रोज थोडं थोडं तुम्हाला जे लिहायला सांगतेय ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये कम्प्लीट करा. ओके, थँक्यू स्टुडंट्स.